अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत श्रावण महिन्यापासून आपल्याला सुरू करायचं आहे त्याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर अनेक कमेंट आला आहे मला, त्याचंच उत्तर मी तुम्हाला देणार आहे. कारण की कमेंटमध्ये एवढं सगळं उत्तर मी व्यवस्थित पद्धतीने देऊ शकत नाही, त्यामुळे मी हा सेपरेट व्हिडिओ त्यासाठी बनवत आहे. तर सगळ्यात खास आणि महत्त्वाची जी कमेंट आहे ती म्हणजे की 21 गुरुवारचं व्रत करत असताना जो आपण नारळ घेतो त्या नारळाचं काय करायचं आहे, किंवा मग परत तोच नारळ आपल्याला दर गुरुवारी वापरायचा आहे का? तर हो, तोच नारळ आपल्याला दर गुरुवारी 21 गुरुवार होईपर्यंत वापरायचा आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तोच नारळ घेऊन. कारण की तोच कलश जर का आपण ॲज इट इज ठेवला तर मग त्यातलं पाणी खराब होते, पानं खराब होतात. मग त्यामुळे आपल्याला दर गुरुवारी नारळ तोच घ्यायचा आणि कलशाची स्थापना करायची आहे. कलश हा देवांच्या उजव्या बाजूने आणि आपल्या डाव्या बाजूने असला पाहिजे. आता त्यातल्या नारळाचं काय करायचं आहे, ते नारळ तुम्ही 21 गुरुवार झाल्याच्या नंतर तुम्ही फोडून ते प्रसाद म्हणून खाऊ शकता. आता अनेकांचं इथं दुमत असू शकते की फोडून कसं खायचं नारळ, कारण अनेक ठिकाणी असं केलं जात नाही. परंतु मला असं वाटते की आपण एवढं श्री गजानन विजय ग्रंथ त्यामध्ये वाचतो, 21 गुरुवार आपण व्रत करतो, आपण अतिशय सात्विकतेने महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो आणि मग त्या सगळ्या सात्विक लहरी नारळामध्ये आकृष्ट होतात. कारण की तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढे सगळे फळं आहेत परंतु कलशामध्ये नारळच का असते? कारण ते श्रीफळ आहे, त्यामुळे त्यामध्ये ज्या काही सात्विक लहरी आकृष्ट झालेल्या असतात त्याचं जर का आपण सेवन केलं तर नक्कीच आपलं चांगलं होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. त्यामुळे तुम्ही ते नारळ फोडून खाऊ शकता. आणि समजा कुणाला ते नारळ फोडून खायचं नसेल, प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं नसेल, तर मग तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते सोडून देऊ शकता. पण माझ्या मते तर तो प्रसाद म्हणूनच आपण ग्रहण करायला हवा. जेव्हा आपले 21 गुरुवार पूर्ण होतील आणि 21 गुरुवारच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशीची पूजा आपण उचलून घेऊ, त्यानंतर तुम्ही ते नारळ फोडून खाल्लं तरी चालते. प्रसाद म्हणून सगळेजण घरातल्यांना तुम्ही द्या. आणि ते नारळ जर समजा कुणाला फोडायचं नसेल तर मग तुम्ही मंदिरामध्ये द्या किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते सोडून देऊ शकता. दुसरी कमेंट अशी होती की मी 21 गुरुवारचं व्रत करते, म्हणजे त्या दरवेळी उपवास करतात आणि ते तिखट मीठ न खाता त्या गुरुवारचा उपवास करतात. तर आपण इथं संकल्पयुक्त 21 गुरुवारची सेवा करत आहोत. 21 गुरुवार आहेत तोपर्यंत महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि मग नंतर तुमचे जे ॲज इट इज जे तुमचे गुरुवारचं व्रत आहे तिखट मीठ न खाता ते तुम्ही तुमचं कंटिन्यू करू शकता. परंतु 21 गुरुवारमध्ये तुम्हाला महाराजांना नैवेद्य गुरुवारी दाखवायचं आहे. आता अजून एक कमेंट अशी होती की एकादशी किंवा चतुर्थी आली तर मग नैवेद्य कसा दाखवायचा आहे? आता चतुर्थीचा तर प्रश्नच नाही. चतुर्थीच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळी मोदक करतो आणि चंद्राची पूजा करून आपण आपलं पारणं करत असतो, म्हणजे आपण आपला उपवास सोडत असतो. तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा. परंतु एकादशी ज्यावेळेस असते त्यावेळेस एकादशीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडतो. तर मग तुम्ही द्वादशीला तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा आणि त्यानंतरच तुम्ही तुमची पूजा उचलून घ्या. आता तुम्ही देवघरामध्ये समजा पूजा मांडली आहे, तर देवघरामध्ये जे पूजेची मांडणी करणार आहेत ते त्यांना फक्त कलशच उचलावा लागणार आहे, कलशाची स्थापना करणार आहे. कारण की आपल्या देवघरामध्ये महाराज विराजमान आहेत, समजा मूर्ती आहे, फोटो आहे, तर मग तुम्ही तिथेच तुम्ही पूजा करा, तिथेच नैवेद्य दाखवा. फक्त तुम्ही कलश उचलून घ्यायचा आहे आणि जे वेगळ्या पाटावरती किंवा चौरंगावरती पूजा मांडणार आहेत मग तुम्ही एक द्वादशीला तुम्ही नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही तुमची पूजा उचलली तरीसुद्धा चालते. तर एका ताईची पुढची कमेंट अशी होती की मला उपवास करायचा आहे, 21 गुरुवारचं व्रत करायचं आहे, परंतु मी जॉब करते तर उपवास करायला जमणार नाही, किंवा मग दुपारी काय खायचं आहे आणि त्यानंतर नारळाचं काय करायचं आहे. मी अगोदरच तुम्हाला याचं उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला जर उपवास करायचा नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की व्रत म्हणजे तुमच्याकडून जर का उपवास होणार नसेल, शक्यतो तुम्ही प्रयत्न करा, परंतु आता होणारच नाही काही कारणामुळे. कोणी समजा प्रेग्नेंट आहेत, कोणी वयोवृद्ध आहेत किंवा आता ऑफिसमध्ये जाणारे आहेत, मग अशा कंडिशनमध्ये उपवास करणं जर का शक्य नसेल तर तुम्ही फक्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. सेवेवरती तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. तुम्हाला समजा ऑफिसमध्ये जायचं आहे तर सकाळी तुम्ही पूजा करून एक अध्याय वाचून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता, किंवा सकाळी जर तुम्हाला जमलंच नाही तर तुम्ही सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमची पूजेची मांडणी करा आणि तुम्ही तुमचा श्री गजानन विजय ग्रंथामधला अध्याय वाचून घ्या.
उपवास केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही, परंतु सेवा ही व्हायलाच हवी. म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथातला एक अध्याय वाचायचा आहे, त्यानंतर गणगण गणातपती हा मंत्र म्हणायचा आहे, 52 स्तोत्राची तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून ते करा, अष्टक वाचा. ह्या सगळ्या सेवा आपल्याला श्री गजानन महाराजांच्या करायच्या आहे. आणि मी तुम्हाला परत सांगते ताई की तुमच्याकडून समजा उपवास करणं शक्य नसेल तर दिवसभर तुम्ही नामस्मरण तरी करू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तुमचं काम आवरल्याच्या नंतर ऑफिसमधलं, त्यावेळी तुम्ही श्री गजानन महाराजांचं दिवसभर नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे. जे कोणी व्रत करणार आहे त्यांनी दिवसभर श्री गजानन महाराजांचं चालता बोलता उठता बसता नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. आणि ताईंनी कमेंटमध्ये अजून एक प्रश्न असा विचारला होता की एकापेक्षा जास्त इच्छा असेल तर त्यावेळी आपण संकल्प घेऊन आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी 21 गुरुवारचं व्रत करू शकतो का? तर तुम्ही एकावेळी एकच इच्छा महाराजांना बोलून दाखवा. म्हणजे एक इच्छा अशी बोला की त्यामध्ये सगळं काही येईल. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या त्यामध्ये इन्क्लूड होतील. आणि तशी एक इच्छा बोलून संकल्प घेऊन तुम्ही श्री गजानन महाराजांचे 21 गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करा. आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छा खूप असतात, परंतु महाराजांवरती देखील काही गोष्टी आपण सोडून द्यायला हव्या. जी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट इच्छा वाटत असेल की हे माझ्यासाठी होणं खूप गरजेचं आहे, ते तुम्ही तेच महाराजांना मागा आणि त्यासाठीच तुम्ही 21 गुरुवारचं व्रत करा. तुम्हाला पुढच्या समजा तुम्हाला काही एखादा प्रश्न भेडसावला किंवा तुमची अजून काही इच्छा असेल तर तुम्ही परत 21 गुरुवारच्या व्रताला एखादा शुभ दिवस बघून तुम्ही सुरुवात करू शकता. परंतु महाराजांना जास्त आपण बोज देखील देता कामा नाही की हेही हवं मला, तेही हवं, तेही हवं. त्यामुळे एका वेळी एकच इच्छा बोलून दाखवण्याचा प्रयत्न करा. संकल्प एका इच्छेसाठीच घ्या आणि अशी इच्छा बोला की त्यामध्ये मग तुमच्या सगळ्या इच्छा समाविष्ट होतील, तुमच्या सगळ्या इच्छा त्यामध्ये इन्क्लूड होतील. अशीच एक इच्छा तुम्ही श्री गजानन महाराजांना बोलून दाखवा आणि तुमच्या 21 गुरुवारच्या व्रताला तुम्ही सुरुवात करा. महाराज हे आपल्यासाठी सर्व काही आहेत. महाराजांना सगळं काही दिसते. म्हणजे तुम्ही संकल्प जरी घेतला नाही, परंतु तुम्ही मनात ठेवून जर का महाराजांची 21 गुरुवारचं व्रत केलं तरीसुद्धा ते महाराजांना दिसणारच आहे. आणि 21 गुरुवारचं व्रत तुम्हाला सांगते खूप सुंदर छान आहे. याची खूप सुंदर रिझल्ट आहे, त्याचं आउटपुट खूप छान येते. आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर असं झालं आहे की 21 गुरुवारचं व्रत पूर्ण नाही झालं तरीसुद्धा 8 किंवा 9व्या गुरुवारीच त्यांना अनुभव आला आहे. एवढी फास्ट महाराजांची सर्व्हिस आहे. महाराज खरंच ग्रेट आहेत. म्हणजे महाराजांसारखं कुणीच नाही. तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. तुम्ही शरणागत होऊन महाराजांच्या चरणाशी जर का समर्पित झाले, महाराजांना अगोदरच बोलून दाखवलं की मी तन मन धनाने तुमच्या चरणाशी शरणागत आहे, माझ्या हाती काहीच नाही, तर तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील. आणि खरंच सांगते आपल्या हाती काहीच नसते. 21 गुरुवारच्या व्रतबद्दल सांगत आहे ते सुद्धा माझ्या हातामध्ये नाही. ती महाराजांची इच्छा आहे की मी सगळ्यांना तुम्हाला ते सांगू आणि तुम्ही ते ऐकत आहात. ही सुद्धा महाराजांची इच्छा आहे की तुम्ही ते ऐकावं आणि 21 गुरुवारचं व्रत करावं. जे कोणी 21 गुरुवारचं व्रत करणार असतात त्यांनी एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला महाराजांचं नामस्मरण दिवसभर करायचं आहे. महाराजांच्या नामात दिवसभर आपल्याला राहायचं आहे. आपलं 21 गुरुवारचं व्रत आहे त्याच दिवशी नामस्मरण करायचं नाही. दिवसभर म्हणजे कंटिन्यू तुमचे जेवढे महिने तुम्हाला लागतील, जे काही 3-4 महिने आहेत, तेवढ्या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. ते तुमचे जे काही माणसाला 3 प्रकारचे ताप असतात, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, तर हे सगळे जे 3 ताप आहे ते दूर करण्यासाठी नामस्मरणाचे एक उपाय आहे. आणि म्हणजे या 3 तापाच्या व्यतिरिक्त माणसाला कुठलेच ताप नसतात. हे 3 ताप जर का तुम्ही दूर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर फक्त नामस्मरणच हे त्यावरती रामबाण उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या 3-4 महिन्याच्या काळामध्ये तरी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. नॉनव्हेज खाऊ नका. जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते नॉनव्हेज खाऊ नका. जे कोणी समजा व्रत करायचं असेल ज्यांना, त्यांनी ड्रिंक वगैरे करू नका. ज्या कोण्या पुरुषांना व्रत करायचं असेल तर हे 3-4 महिन्याचा जो कालावधी आहे यामध्ये जर का तुम्ही स्वतःवरती कंट्रोल केलं तर व्यसनं देखील दूर होतात, आपली इच्छापूर्ती देखील होते. आणि महाराजांना काय हवं आहे? महाराजांना फक्त आपल्याकडून शुद्ध भक्तिभाव हवा आहे. आपली शरणागती महाराजांच्या चरणाशी हवी आहे. जगामध्ये अशी कुठलीच इच्छा नाही किंवा जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी की नामस्मरणामुळे आपल्याला मिळणार नाही किंवा महाराजांचं व्रत करून मिळणार नाही. व्रत करायचं म्हणजे यामध्ये मी परत तुम्हाला सांगते की उपवास करणे गरजेचं नाही. तुमची जर का इच्छा असेल, तुमच्या शरीराकडून होत असेल तर तुम्ही आवर्जून उपवास करा. आता समजा कोणी उपवास करत आहे, तुम्ही एक 4-5 वाजता
पूजा करून किंवा संध्याकाळी हार्डली 6 वाजेपर्यंत पूजा वगैरे करून तुम्ही जेवून घेतलं तरीसुद्धा चालते, म्हणजे तुमचा उपवास सोडला तरी चालतो महाराजांची आरती आणि नैवेद्य दाखवून. त्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा चालतो. किंवा अनेक जणं दुपारी देखील गुरुवारचा उपवास सोडतात. तुम्ही सकाळी पूजा झाली तर मग दुपारी तुम्ही 3-4 वाजता तुमचा उपवास सोडून घेतला तरीसुद्धा चालतो. म्हणजे 4 वाजता वगैरे जर का आपण उपवास सोडला तर ऑब्वियस आहे की सायंकाळी आपल्याला संध्याकाळच्या वेळी झोपायच्या अगोदर भूक लागणार नाही. तुम्ही या पद्धतीने देखील श्री गजानन महाराजांचं व्रत करू शकता. आवर्जून तुम्ही व्रत करा, याचे अनुभव घ्या. महाराज तुम्हाला अनुभूती त्यांची प्रचिती नक्कीच देतील. महाराजांचं अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवायला लागेल. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.